एकदा एक नेता मंत्री असा गावात जातो खेडेगावामध्ये आणि खेडेगावामध्ये गेल्यानंतर कसा की आता तिथल्या लोकांना खुश करावं म्हणून तो गेल्या तिथले लोक असे आजूबाजूला जमा झालेले असतात. मंत्री आली आता सगळ्या लोकांना वाटते आपलं काहीतरी सांगावं, मंत्र्यांनी आम्हाला उत्तर द्यावं असं वाटते. आणि मग मंत्री पण मोठेपणामध्ये येऊन असा म्हणतो, सांगा तुमच्या कोणत्याही 2 समस्या तर मी आत्ताच इथं उभा राहून सोडतो म्हणते. असं काय? मग एक तरुण मुलगा असतो तो म्हणतो, मी 2 समस्या सांगतो आमच्या गावातल्या म्हणतो. ते तर आत्ता येरीच सोडतो, सांग म्हणतो तुझी पहिली समस्या काय म्हणतो. मंत्री महोदय म्हणतो, आमच्या गावामध्ये दवाखान्याची सोय नाही आणि काय पण करून सगळ्या लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नाचा विचार करता आमच्या गावामध्ये दवाखाना झाला पाहिजे. ताबडतोब होईल म्हणतो. थांब लगेच मोबाईल काढला, असा टॉंटा केला लागला आणि मग लगेच फोन लावल्या सगळं केला आणि ह्या गावामध्ये उद्याच्या उद्या दवाखाना झाला पाहिजे म्हणून असं फोनवर बोलून. काय तुम्हाला कळतंय की नाही असं खेड्यातले लोक कसे राहत असतील, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे असं फोनवर बोलले आणि म्हणाले उद्याच्या उद्या ह्या गावामध्ये दवाखाना झाला पाहिजे. म्हणजे हां ठेवला फोन, लगेच असा कट करून दिला. आणि लगेच मग तरुण म्हणला, तरुणाकडे बघून म्हणाले मंत्री, आता सांगा तुमची दुसरी कोणती समस्या आहे ती. तरुण म्हणला, आमच्या गावामध्ये कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नाही, रेंज नाही बघा म्हणला, ती एक समस्या सोडवा म्हणला.